नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्यासोबत नवनिर्वाचित आमदार सुमित वानखेडे आहेत. सुमितजी नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. नमस्कार प्रसादजी, थँक्यू. आपल्याला यावेळेला एका वेगळ्या भूमिकेमध्ये आम्ही पाहतो आहोत आणि आपल्याला या एका वेगळ्या भूमिकेमध्ये खरं तर अनपेक्षितरित्या पाहतोय असं मी म्हटलं तर. आपल्याला वाटत असेल अनपेक्षितरित्या, परंतु मी मागच्या 3-4 वर्षापासून फील्डवर काम करत असल्यामुळे त्या मेहनतीचं आणि त्या कामाचा रिझल्ट मला आज मिळालेला आहे. कदाचित आपली भेट ही 2-3 वर्ष अगोदर झाली असेल आणि आज अचानक आमदार बनून माझी आणि आपली भेट झाली आहे, त्याच्यामुळे आपल्याला कदाचित सरप्राईज वाटलं असेल. नाही, तसं नाही. मी आपल्याला पाहतोय ते जवळपास 2014च्या पासून पाहतोय. त्याच्या आधी आपण प्रशिक्षणार्थी या नात्यानंही आला होतात संपर्कामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या. तर देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यात येण्यानं तुमचं आयुष्य कसं बदललं? नाही, निश्चितच देवेंद्रजी इतकं मोठं नेतृत्व आहे महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या राजकीय पटलावर. एक ज्यांनी आपली छाप सोडली आहे असं राजकीय नेतृत्व देवेंद्रजींचं आहे. आणि देवेंद्रजींच्या संपर्कात कोणीही आला त्याचं आयुष्याचं सोनंच होणं आहे. आयुष्याचं सोनं म्हणजे त्याला सोनं मिळेल असं नाही, पण त्याला 4 गोष्टी चांगल्या शिकायला मिळणारच आहे. इतकं काही चांगलं त्या व्यक्तीमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्याचं सोनं हे त्यांच्या संपर्कात आल्यामुळेच झालं. आणि मला इतकं चांगलं काम करता आलं, लोकांसाठी काम करता आलं, मला स्वतःला घडवता आलं. म्हणजे एकंदरीत तुमच्याशी इंटरव्ह्यू करतानाही कसं बोललं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, हे सगळं मला त्यांच्याकडनं शिकता आलं. या तुमच्या प्रवासामध्ये एक सर्वसाधारण घरातला व्यक्ती की जो शिक्षणाच्या निमित्तानं पुण्याला जातो, पुण्यामध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेतो, त्यानंतर अचानक राजकीय शिक्षण घेण्याच्यासाठी म्हणून एका संस्थेमध्ये जातो. तर इंजिनियर झालेल्या माणसाला राजकीय प्रशिक्षणाची गरज का भासावी आणि का आकर्षण असावं त्याचं? नाही, निश्चितच कसं असतं, मिडल क्लास फॅमिलीमध्ये एक मेंटॅलिटी असते की पोरांनी एक तर इंजिनियर झालं पाहिजे, नाही तर डॉक्टर असायला पाहिजे. कमीत कमी 15-20 वर्षा अगोदर तरी हीच मेंटॅलिटी होती. मग त्याचा इंटरेस्ट असो नसो काहीही असो, पण तो पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे आणि त्या 4 लोकांमध्ये सांगता आलं पाहिजे की आमचा मुलगा इंजिनियर आहे किंवा डॉक्टर आहे. मग तो भले करून दाखवलं ते. हां, त्यांनी काहीतरी करून दाखवलं. तेव्हाच त्या समाजात त्या फॅमिलीची त्या सगळ्यांची स्टेटस राहतं. आणि त्याच्यामुळे मी एकटा नाही, हजारो मुलं हे इंजिनिअरिंग करतात, डॉक्टरकी करतात किंवा बाकी क्षेत्रामध्ये प्रोफेशनल क्षेत्रामध्ये जातात. कदाचित त्यांना त्याच्यात इंटरेस्टही नसतो किंवा त्या क्षेत्रात करिअर करायचंही नसतं, तरी ते करतात. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर इंटरेस्टनी झाला होतात का दबावामुळे? मी मला ॲक्च्युली वकील व्हायचं होतं. माझे वडील वकील आहे आणि मलाही वकिली करायची होती, परंतु घरच्यांची इच्छा नव्हती की मी वकिली करावी आणि त्यांना वाटत होतं की मी इंजिनिअरिंग करावं. माझा मोठी बहीण पण इंजिनियर होती, माझा मोठा भाऊ पण इंजिनियर. तर त्याला वाटत होतं घरच्यांना की मी पण इंजिनियर झालो पाहिजे, म्हणून त्यांनी मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायला लावली. आणि निश्चितच इंटरेस्ट मला त्यातलं काही समजत नव्हतं असं नाही, मला त्यातलं सगळं समजत होतं, सगळं होतं. पण इंजिनियर झाल्यावर करायचं काय? आपण इंजिनियर झाल्यावर माझी ती वृत्तीच नव्हती की 10 वाजता जायचं आणि शिफ्ट संपली की वापस येऊन घरी यायचं. आणि मी नेहमी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. मी कॉलेजमध्ये असताना अनेक सोशल ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, अनेक चळवळींमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या पुढे हा प्रश्न पडला होता की इंजिनियर झाल्यावर करायचं काय. तिथून तुम्ही पुण्यातली एक संस्था गाठलीत आणि राजकीय प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केलीत. राजकीय प्रशिक्षण असं म्हणता येणार नाही. राजकीय प्रशिक्षण ही कुठलीही संस्था देऊ शकत नाही, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना फक्त त्या संस्थेचा मी MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटला होतो आणि तिथे फक्त पॉलिटिकल क्षेत्रच नाही तर तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, NGOमध्ये काम करायचं असेल, पब्लिक पॉलिसीमध्ये काम करायचं असेल, गव्हर्नन्समध्ये काम करायचं असेल किंवा तुम्हाला समजा इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये जरी काम करायचं असेल, पब्लिक रिलेशन्समध्ये काम करायचं असेल, अशा अनेक क्षेत्रात आपल्याला काम करता येतं. परंतु तिथे मी शिकलो, तिथे मी काही वेळ घालवला आणि त्यातनं मी माझं जे क्षेत्र मला आवडलं ते मी निवडलं. तुम्हाला आज आठवतंय
तो म्हणजे तो क्षण, तो दिवस आठवतोय जेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर कामाला सुरुवात केली किंवा त्यांनी तुम्हाला निवडलंय हे कळलं, आणि त्यावेळेला काय वाटत होतं? हो, मला ते आठवतं आहे. माझ्यासाठी सगळं अनपेक्षित होतं. देवेंद्रजींची माझी भेट ही संस्थेमध्येच झाली होती. देवेंद्रजी आमच्यासाठी रोल मॉडेल होते. त्यावेळेचं 2010-11चं एकंदरीत वातावरण आणि देशामध्ये अण्णांची मुवमेंट आणि हे सगळं चालू होतं, आणि त्यावेळेसच ते आमच्या संस्थेमध्ये शिकवायला यायचे. लोकपाल हा महत्त्वाचा विषय होता, त्याच्यावर सुद्धा त्यांचे अनेक लेक्चर्स झाले होते. आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्हाला कुठल्या तरी एक संस्थेमध्ये इंटर्नशिप करायची असते, ज्यातनं, आणि मी त्यावेळी देवेंद्रजींची निवड केली होती. मला असं वाटायचं की मी देवेंद्रजींसोबत काही काळ राहिलो पाहिजे. त्यांचं जे कायद्याबद्दलचं ज्ञान आहे, लेजिस्लेटिव्ह रिसर्चचं त्यांचं जे काम आहे, पब्लिक पॉलिसीचं जे त्यांचं काम आहे, ते मला कुठेतरी शिकता आलं पाहिजे म्हणून. आणि ते पण नागपूरचे आणि मी पण विदर्भातलंच असल्यामुळे एक वेगळी कनेक्टिव्हिटी मला जाणवली त्याच्यात. आणि मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की देवेंद्रजी, आता तुम्हाला तर माहीत आहे माझा हा कोर्स सगळा संपलेला आहे आणि तुम्हाला माझ्याबद्दल सगळंच माहीत आहे, तर मला तुमच्यासोबत काही दिवस राहायचं आहे, मला काही गोष्टी शिकायच्या आहेत. त्यांनी अगदी सहज होऊन गेलं? सहज. अच्छा. आणि त्यावेळेला मग तुम्हाला इंटर्नशिप किती मिळत होती? नाही, असं इंटर्नशिप असं काही नव्हतं. प्रशिक्षण हा सगळ्यात मोठा त्यामधला बेनिफिट होता. हो, हे त्यावेळेस त्यातनं बेनिफिट्स काय आहे, त्यातनं काय होणार आहे, आपल्याला काय मिळणार आहे, हा विचारच डोक्यात नव्हता. म्हणजे आमदार वगैरे होण्याचं काही स्वप्न होतं? नाही, काही विषयच नव्हता. म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री नव्हते तेव्हा, देवेंद्रजी आमदार होते. मला नागपूरमध्ये बसून त्यांच्यासोबत त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काम करायचा इतका साधा विचार होता. पण आता त्या कालावधीच्या नंतर 14ला सगळीच परिस्थिती बदलून गेली, आणि त्याआधी गोपीनाथ मुंडेंचं नुकतंच या वातावरणाच्या काळात, म्हणजे लोकसभेच्या नंतर निधन झालं होतं, विधानसभेला आपण सामोरे गेलेला होतात. हे सगळं घडत असताना ते प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस. तुम्ही त्यावेळेला सोबत बघत होतात, काम करत होतात. मी हे प्रश्न सगळे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत तुम्हाला यासाठी विचारतोय कारण एक मोठा काळ तुमच्या प्रशिक्षणापासून तुमच्या तयारीपर्यंतचा हा तुम्ही फडणवीसांबरोबर घालवलेला आहे. तर प्रदेशाध्यक्षापासून मुख्यमंत्री होणं आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या साठी दावा असताना मुख्यमंत्री न होणं, या 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला फडणवीस कसे दिसले? मी जवळपास देवेंद्रजींचा अर्ध्या करिअरमध्ये मी त्यांच्या सोबतीला राहिलेलो आहे, आणि त्यांच्या आयुष्यात काय काय उलथापालथ, राजकीय करिअरमध्ये काय काय उलथापालथ झाल्या त्याचा मी स्वतः साक्षीदार राहिलो आहे. आमदार असताना, प्रदेशाध्यक्ष असताना, मुख्यमंत्री असताना, विरोधी पक्षनेता असताना आणि मग परत उपमुख्यमंत्री असताना काय काय बदल झाले हे मी स्वतः अनुभवलं आहे. पण मला असं वाटतं की जशी जशी परीक्षा देवेंद्रजींची वेळेने पाहिली तसे ते अजून मॅच्युअर पॉलिटिशियन म्हणून उभारले आहे. आणि मला असं वाटतं की हीच एक राजकारणाची परीक्षा असते आणि त्या परीक्षेत ते पास झाले. तुमच्या मनात काय भावना होत्या ज्या दिवशी तुम्हाला कळलं की आपला नेता किंवा आपला बॉस हा दावा असून सुद्धा मुख्यमंत्री होणार नाही आहे, त्याला सत्तेपासून दूर केलं गेलं आहे आणि आता त्यांना विरोधी पक्षनेता होण्याची वेळ आणलेली आहे? त्यावेळेस मला फार वाईट वाटलं होतं, फार वाईट वाटलं. म्हणजे प्रश्न हा नव्हता की आता आपलं काय होणार किंवा आपण आता काय करायचं. प्रश्न हा होता की देवेंद्रजींनी उद्धवजींबद्दल त्यांच्या काय भावना होत्या आणि उद्धवजींसाठी देवेंद्रजींनी काय केलं आहे, ठाकरे परिवारासाठी काय केलं होतं मला माहीत आहे. याच सगळ्या परिस्थितीतून तुम्ही मगाशी म्हणताय की देवेंद्रजी स्वतः बऱ्याच गोष्टी शिकत राहिले, मॅच्युअर होत गेले. तुम्ही मॅच्युअर कुठल्या कुठल्या टप्प्यांवर झालात? तुमच्या प्रसंगात, म्हणजे तुमच्या आयुष्यातले असे कोणते प्रसंग आहेत की ज्यांनी तुम्हाला अधिक परिपक्व केलं, लोकनेता बनण्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे शिकवलं? मला असं वाटतं की जेव्हा आपण शिकत असतो किंवा एखादी गोष्ट जी प्रोसेस शिकायची आपली सुरू असते, आपण ते जाणवत नाही ती आपल्याला. आणि जेव्हा परीक्षा द्यायला जेव्हा पेपर समोर येतो तेव्हा झर उत्तर लिहिल्या जातात आणि तेव्हाच आपल्याला आठवतं की अरे हे त्यावेळेस असं झालं होतं, मग आपल्याला असं वागायला पाहिजे. असं काही आपण आता असं काही ठरवून राजकारणात नसतं किंवा कुठलाही जेव्हा व्यक्ती शिकत असतो वेळेसोबत तो शिकत असतो
आणि तो जेव्हा शिकतो आणि त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कधी त्याला करावं लागेल त्यालाही माहीत नसतं. पण जेव्हा आपण कुठल्या प्रोसेसमधनं जातो तेव्हा आपण ही गोष्ट शिकत आहोत किंवा आता हे आपल्याला मुद्दामून हे आपल्याला लर्न करून घ्यायचं आहे असं कधी होत नसतं. ते आपोआप तुमच्यामध्ये येत असतं. मग या सगळ्या तुम्ही प्रशिक्षण जेव्हा घेत होतात आणि त्यानिमित्तानं हळूहळू एक सावलीसारखे वावरत होतात स्वीय सहाय्यक या नात्यानं, PA या नात्यानं, अचानक कोणत्या दिवशी तुम्हाला सांगितलं गेलं की आर्वीला जा आणि तयारीला लागा? नाही, मी देवेंद्रजींसोबत जेव्हा काम करणं सुरू केलं आणि देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष झाले त्याच्यानंतर पूर्ण राजकीय काम केलं. प्रदेशाध्यक्ष असताना पूर्ण कॅम्पेन असेल, सगळे कार्यकर्त्यांशी कोऑर्डिनेट असेल, नेत्यांशी कोऑर्डिनेशन असेल. मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी मी फक्त एक खाजगी व्यक्ती म्हणून मीच होतो तिथे की जे सगळ्या बाकी गोष्टी हँडल करायचं. पक्षासोबत कोऑर्डिनेशन असेल, त्यांचे कॅम्पेन्स असतील, या सगळ्या गोष्टी मी पाहायचो. त्याच्यामुळे राजकारणापासून मी वेगळा होतो हा विषयच नव्हता. मग गोव्याचं इलेक्शन असेल, बिहारचं इलेक्शन असेल, कर्नाटकचं इलेक्शन असेल, पहाटेचा शपथविधी असेल, म्हणजे मागच्या 10-15 वर्षात जेवढ्याही काही राजकीय घडामोडी झाल्या त्यात मी होतोच. आणि त्याच्यामुळे मी काही राजकारणापासून अनभिज्ञ नव्हतो आणि राजकारण हे माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नव्हती. विषय इतकाच होता की माझा जो पोर्टफोलिओ होता तो चेंज झाला. आता मला थोडं फील्डवर जाऊन लिडरशिप करायची पक्षाने मला संधी दिली आणि त्यात देवेंद्रजींचं काहीच म्हणणं नव्हतं. कारण इतके वर्ष काम करत असताना सगळ्याच प्रमुख नेत्यांशी माझे अत्यंत चांगले संबंध होते. माझ्या काय क्वालिटीज आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहेत. त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितलं की आता तू अजूनही किती दिवस काम करणार, आम्हाला पण पक्षामध्ये चांगले लोक हवे आहेत, पुढचं 10-15 वर्षाचं पक्ष संघटनेचं नेतृत्वासाठी आम्हाला तरुण मुलं हवे आहेत की तुझ्यासारखा एखाद्या संघटनेत काम करायला जर आज सुरुवात केली तर कदाचित आम्हाला पुढच्या 5-7 वर्षात उपयोगी पडेल. तर म्हणून त्यांनी मला वर्धा लोकसभेची जबाबदारी दिली होती आणि 2.5-3 वर्ष अगोदरपासून मी वर्धा लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली होती. पण मग याच वाटचालीमध्ये म्हणजे तुम्हाला प्रदेशाध्यक्षांनी निवडलं का देवेंद्रजींनी पाठवलं? आणि जर समजा देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला पाठवलेलं असेल तर तो निर्णय सहज झाला का? नाही, हा निवडण्याचा विषय नव्हता. बावनकुळे साहेबांना काही चांगले लोक हवे होते निवडणुकीसाठी की जे कारण लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतरची विधानसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची होती. कॅन्डिडेट म्हणून कदाचित त्यांच्या डोक्यात असेल नसेल मला माहीत नाही आणि देवेंद्रजींच्या डोक्यात असेल नसेल मला माहीत नाही. पण मी देवेंद्रजींना विचारलं होतं की बावनकुळे साहेब म्हणतात की तुला पक्षासाठी काम करायचं आहे तर तू आता हे करून थोडं कामाकडे लक्ष दे, तर मी करू का? तर देवेंद्रजी म्हणाले तर तुझी इच्छा असेल तर नक्कीच करायलाच पाहिजे, काही हरकत नाही. त्याच्यानंतर मग परत कधी मी त्या उपमुख्यमंत्री कार्यालयात गेलो नाही. पण मग या दरम्यान वर्ध्याचा पराभव तुम्हाला कुठेतरी काही धडा शिकवून गेला? वर्ध्याचा पराभव आम्हाला नक्कीच जिव्हारी लागला होता. वर्ध्याचाच पराभव काय, महाराष्ट्रामध्ये जितकंही लोकसभा सीटवर भारतीय जनता पार्टीचा असेल महायुतीचा पराभव झाला तो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जिव्हारीच लागला होता. कदाचित आमच्या छोट्याशा दुर्लक्षामुळे कदाचित असं झालं असेल. तुम्हाला माहिती आहे की त्यात लोकांनी आम्हाला काही कमी दिलं नव्हतं, लोकांनी भरभरून दिलं होतं. आम्ही कुठेतरी त्यांच्याकडनं अजून काढून घेण्यात कमी पडलो होतो आणि ती कसर आम्ही यावेळेस भरून काढली. या तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही म्हणता की तुम्हाला फडणवीसांच्याकडून खूप काही शिकता आलं. ज्या वेळेला ते निगेटिव्ह भूमिकेमध्ये पाहतात स्वतःला, मग ते असलेलं मुख्यमंत्रीपद न मिळणं, पुन्हा एकदा ती संधी आलेली असताना उपमुख्यमंत्री बनायला लागणं, या सगळ्यातून ते उभे कसे राहतात आणि यामुळे तुम्हाला संघर्षात उभं राहण्याची क्षमता आणि ऊर्जा मिळते का? कसं आहे, आपण एखादी गोष्ट जर एखादं काही ठरवून करतं की हे मिळवण्यासाठी मला करायचं आहे आणि ते मिळालं नाही तर वाईट वाटतं. परंतु देवेंद्रजी काही मुख्यमंत्री बनायसाठी हे करत नव्हते किंवा एखादं पद पाहिजे म्हणून करत नव्हते. ते पक्षाचे जो सच्चा कार्यकर्ता असतो, जो आदर्श कार्यकर्ता आहे, त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे देवेंद्रजी आहे. नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित भाई असतील, त्यांचं जे पक्षाचा कार्यकर्ता कसा असायला पाहिजे
हे जे त्यांनी जे एक समोर ठेवलेलं आहे त्याला देवेंद्रजी फॉलो करतात. त्याच्यामुळे एखादी गोष्ट मिळाली काय न मिळाली काय त्यांनी काहीच फरक पडत नाही. मला तरीही ज्या वेळेला मिळायला हवं तेव्हा मिळत नाही, तेव्हा ते थोडे खच्ची होतात, दुःखी होतात, असं बघितलं? मला नाही वाटत, मी कधीच त्यांना याबद्दल पाहिलं नाही. आणि मला असं वाटत नाही की ते कधी या संदर्भात कधी दुःखी. ठीक आहे, एक समजा त्यांच्यावर प्रेम करणारे दुःखी होत असतील, त्यांच्या कुटुंबातले कोणी रिलेटिव्ज असतील ते दुःखी होत असतील. एक वेळेस मी 5 मिनटं दुःखी होईल, परंतु मला असं वाटत नाही की देवेंद्रजींना एखादी गोष्ट मिळाली नाही तर ते दुःखी होतील. नाही मिळाली तर ते पुढे चालणारे व्यक्तिमत्व आहे. आणि ते जर दुःखी झाले असते किंवा खच्ची झाले असते तर आज एवढं यश त्यांच्या नेतृत्वात मिळालंच नसतं. आजच्या यशाचं श्रेय त्यांना पूर्णपणे देताय तुम्ही? आजच्या यशाचं श्रेय नेतृत्व म्हणून, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व म्हणून त्यांना आहेच. म्हणजे ते हे आमचं कलेक्टिव्ह इफोर्ट आहे, याच्यात काहीच विषय नाही आहे. परंतु ज्या प्रकारे देवेंद्रजींनी एक त्यांच्या एक मोटिवेशन आणि एक वातावरण उभं झालं आणि त्या माध्यमातून खालच्या फील्डवरचा कार्यकर्ता एकदम जिद्दीने पेटून उठला, त्याचंच फलित आहे. आता मग त्या बदल्यात मुख्यमंत्रीपद मिळायला हवं का फडणवीसांना? नाही, तो एक कार्यकर्ता म्हणून मला असंच वाटतं की देवेंद्रजींना मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. आणि तो मी एकटाच नाही, भारतीय जनता पार्टीचा बूथवरचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता, त्याच्याही ह्याच भावना आहेत. परंतु शेवटी आपल्या भावना कितीही असल्या तरी निर्णय हा पक्षालाच करायचा असतो. पक्ष जो निर्णय करेल तो ठीक आहे. आणि शेवटी देवेंद्रजींनाही मुख्यमंत्रीपद मिळालं काय नाही मिळालं काय त्यांना काहीच फरक पडत नाही. तुम्ही आता आर्वीचं प्रतिनिधित्व करणार आहात विधानसभेमध्ये, आणि आर्वीचं प्रतिनिधित्व करताना माझा तुम्हाला थेट प्रश्न असा आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत जे इतक्या दिवस आर्वीत झाल्या नाहीत आणि आता त्या सुमित वानखेडेंकडून होणार आहे? नाही, निश्चितच आर्वी असेल किंवा कुठलाही ग्रामीण मतदारसंघ आहे, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात की तिथला शेतकरी सुखी तर जनता सुखी. कारण सगळी इकॉनॉमी ही ॲग्रिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर बेस इकॉनॉमी आहे. त्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न झालं तर मार्केटमध्ये चांगलं वातावरण राहील, लोकांच्या खिशात 4 पैसे येतील. आणि त्याच्यामुळे शेतीला सिंचनासाठी पाणी, शेतीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर, शेतीला दिवसा वीज, हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. आणि दुसरं म्हणजे गावोगावी बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या आहेत. ह्या ज्या छोटे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, ज्या ग्रामीण कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, तिथे काही उद्योग उभे झाले पाहिजे, लोकांना पर्यायी रोजगार मिळाला पाहिजे, तिथे काही छोटे प्रकल्प उभारता आले पाहिजे, काही ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज सुरू झाल्या पाहिजे. याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे आणि मी त्यासाठी लक्ष देणार आहे. तुमच्या लेखी आर्वीच्यासाठी 1, 2, 3 असे प्रकल्प कुठले आणि कोणते मुद्दे जे अगदी एका वाक्यात सांगा? हां, निश्चितच कसं आहे, आता शेतकरी आहे तर शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस हे पिकच त्यांचे आहेत. त्यामुळे एका वेळेस काही तिथे अडचण आली, काही अतिवृष्टी झाली तर हे त्यांचं पूर्ण वर्ष खराब होऊन जातं. कुठेतरी शेतकऱ्यांना पीक पॅटर्न बदलायची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी मग तिथे जे पीक ते घेतील त्याच्यावर ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज उभं करता आलं पाहिजे. जसं पश्चिम महाराष्ट्रात क्रांती झाली, कशामुळे झाली? ऊसामुळे झाली. तिथे ऊसासारखं पीक आलं, त्याच्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनात बदल झाले. असे पिकं शेतकऱ्यांना घेता आलं पाहिजे. त्या पिकांवर प्रोसेसिंग करणाऱ्या इंडस्ट्रीज उभ्या झाल्या पाहिजे. पहिले इंडस्ट्रीज उभ्या झाल्या पाहिजे, तेव्हा शेतकऱ्यांना नवीन ऑप्शन्स मिळतील. शेतकऱ्यांना 12माही जर सिंचन मिळालं, 12माही जर त्यांची शेतीवर पीक ते काढू शकले तर ते हॉर्टिकल्चरकडे जातील, ते व्हेजिटेबल्स घेतील. आता समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अख्खं पूर्ण मार्केट, मग औरंगाबाद असेल, नाशिक असेल, मुंबई, इतकं मार्केट ओपन झालं आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना. मला असं वाटतं की कुठेतरी आता शेतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये बदल करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज उभ्या करणं आवश्यक आहे आणि सोबतच तरुणांना रोजगार देण्यासाठी काही इंडस्ट्रियलायझेशनची आवश्यकता आहे. एक चर्चा निश्चित करावी लागेल आणि ती तुमच्या निमित्तानं करावी लागेल, ती अशी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच एक विधान केलं की लोकशाहीतली घराणेशाही मोडून काढण्याच्यासाठी ते प्रयत्न करतील आणि खास करून ज्यांच्या घरात कोणीही राजकारणी नाही अशा 1 लाख तरुणांना ते राजकारणात आणतील. तर सुमित वानखेडे त्याचं एक उदाहरण आहेत का? मी निश्चितच आम्ही राजकारण कोणाकडे पाहून करतो? मोदीजींकडनंच पाहून करतो. आम्हाला
मोदीजींसारखं बनायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही राजकारण करतो. म्हणजे मोदीजींसारखा पंतप्रधान नाही बनायचं आहे, त्यांच्यासारखी सेवा करता आली पाहिजे, त्यांच्यासारखी निस्वार्थ वृत्ती असली पाहिजे, त्यांच्यासारखं कमिटमेंट असलं पाहिजे, त्यांच्यासारखं डेडिकेशन असलं पाहिजे. आम्ही सर्वजण, मी असेल, देवेंद्रजी असतील, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यांना जो आदर्श कार्यकर्ता अपेक्षित आहे भारतीय जनता पार्टीचा, तो बनण्यासाठीच आम्ही राजकारण करतो. आणि आम्हाला माहीत आहे, तो जर आम्ही बनू शकलो तरच आम्ही लोकांची सेवा करू शकतो, देशाची सेवा करू शकतो. जो घराणेशाहीचा मुद्दा मोदीजी म्हणतात की असे तरुण आले पाहिजे, ते अत्यंत आवश्यक आहे. कारण घराणेशाही ही फक्त वरवर दिसणारी गोष्ट नाही आहे. जसं करप्शन असतं तसं घराणेशाही ही पूर्ण सिस्टीम सडवत जाते. आणि मी नेहमी माझ्या भाषणामध्ये मुद्दा मांडायचो की आमच्याकडे ज्यांच्या विरुद्ध मी निवडणूक जिंकलो त्या ताई आहेत, त्यांच्या पती खासदार आहेत. म्हणजे खासदारांच्याच घरी आमदाराचा उमेदवार दिला होता, तिथेही ती घराणेशाही होती. आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यांचे ते शरद पवार गटाचे ते उमेदवार होते. म्हणजे शरद पवार साहेब, मग सुप्रिया सुळे साहेब ताई, नंतर रोहित पवार, हे असं फॅमिली एक त्यांची. मग खाली खासदार, मग खासदारांच्याच घरी आमदार, मग नंतर ते जिल्हा परिषद. मला एक गोष्ट सांगा की खासदारांनी जर हट्ट केला की आपल्या मिसेसला आमदारकीची तिकीट मिळाली पाहिजे आणि ती त्यांनी समजा मिळवली, तर खाली काय होतं की जेव्हा उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, नगर परिषदेच्या निवडणुका होतील, तेव्हा तिथले कार्यकर्ते आपल्या बायकोसाठी, आपल्या पोरासाठी, आपल्या फॅमिलीतल्या मेंबरसाठी त्यांच्या नेत्यांकडे हट्ट धरतील. म्हणजे खासदारांकडे हट्ट धरतील की तुम्ही आता माझ्या बायकोला द्या. आणि ते नाही म्हणायच्या पोझिशनमध्ये नसतील, कारण मग हेच लोक म्हणतील की आमदारकीच्या वेळेस तुम्ही तुमच्या बायकोला तिकीट दिली, आता जिल्हा परिषदची तिकीट द्यायची आहे तर तुम्ही माझ्या बायकोला तिकीट दिली पाहिजे. पण मग यातून काय होतं की ज्या लोकांकडे क्षमता नाही आहेत, जे नेतृत्व करू शकत नाही आहे आणि ज्यांना फक्त पद पाहिजे आहेत, असे लोक सिस्टीममध्ये येतात. पण मग यातून सुमित वानखेडे असा शब्द देतील का की ते त्यांच्या घरातल्या इतर कोणालाही राजकारणात आणणार नाही? बिलकुल नाही, काही संबंधच येत नाही. माझ्या घरातला कोणी राजकारणात येणार नाही, कोणाची इच्छाही नाही यायची. काय राजकारण आम्ही बदलण्यासाठी आलो आणि तेच राजकारण परत लोकांच्या माथी मारलं तर लोक माफ नाही करणार. मी लोकांना मत मागायसाठी मला 40,000ची लीड आहे. का लीड आहे? कारण मी लोकांना म्हणायचो की तुम्ही मला यावेळेस अशी लीड द्या की पुढचे 25 वर्ष कोणाची हिंमत झाली पाहिजे आपल्या बायकोला, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला तिकीट द्यायला. तुमच्या मिसेस पण येणार नाहीत राजकारणात? बिलकुल नाही. काय भाऊ बहीण काही संबंध नाही. इकडे मोदीजींना 1 लाख तरुण असे बनवायचे आहेत आणि आम्ही आमच्या घरातनं सुरुवात केली तर कसं होणार? हे राजकारण, आमचं राजकारण हे पब्लिक सर्व्हिसचं आहे. ही लढाई जी आहे आमची ती पब्लिक सर्व्हिस वर्सेस फॅमिली सर्व्हिसची आहे. फॅमिली सर्व्हिससाठी आम्ही राजकारण करत नाही, पब्लिक सर्व्हिससाठी राजकारण. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला आपली मुलाखत आटोपती घ्यायची आहे. सुमित वानखेडे हे त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये बऱ्यापैकी बिझी दिसायचे आम्हाला आणि ते एकूणच सगळ्या राजकीय वर्तुळात सातत्यानं वावरत असल्यानं घराला किती वेळ द्यायचे माहिती नाही. आमदार झाल्यानंतर तर आता बिलकुलच अशक्य झालं असेल. नाही, मला शेवटी कुठलाही व्यक्ती असतो ना, त्याला थोडा बहुत बॅलन्स करावाच लागतो. थोडा बहुत बॅलन्स मलाही करावा लागणार आहे आणि जसं जमेल तसं. पण हे निश्चित आहे की आमदार झाल्यामुळे फार काही फरक पडलेला नाही आहे. आपण लोकांसाठी पहिले जसं करायचो तसंच करणार आहे आणि तशीच आपल्याला लोकांमध्ये राहून काम करावं लागणार आहे. फॅमिलीसाठी किती वेळ काढता येईल याचा मला कधी विचार केला नाही. तुमचा जो प्रश्न होता तो माझा एकदम बाउन्सर होता, त्याच्यावर मी विचार करेल. वहिनी ही मुलाखत पाहतील तर तुम्हाला विचारतील की एकदा तरी कधीतरी वर्षातून पिकनिकला न्याल का म्हणून. वहिनीसाठी तर नाही, पण माझा मुलगा फक्त 2 वर्षाचा आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी मला कुठेतरी एकदा तरी पिकनिकला जायला पाहिजे. कारण आमच्या दोघांचं वय आता पिकनिकला जायचं नाही राहिलं. धन्यवाद या उत्तरांच्यासाठी आणि आम्ही तुम्हाला तुमच्या या आयुष्यातल्या करिअरमधल्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर शुभेच्छा देतो. आपण भेटत राहू या निमित्तानं. हे होते सुमित वानखेडे, देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक या नात्यानं आपल्याला ते परिचित होते. आता ते आर्वीचे आमदार म्हणून आपल्या समोर आलेले आहेत. या नव्या भूमिकेमध्ये त्यांच्या प्रत्येक वाटचालीवर आपलं बारीक लक्ष असेल. तुर्तास विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.